Hello friends, next topic is interaction of thermal radiation and matter. Thermal radiation आणि मॅटरचे इंटरॅक्शन हा पॉइंट आपण बघणार आहे. सो whenever thermal radiation falls on the surface of an object, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्या सरफेसवरती थर्मल रेडिएशन इन्सिडेंट झाले, सम पार्ट ऑफ दॅट हीट एनर्जी इज रिफ्लेक्टेड. काही एनर्जी जेवढी इन्सिडेंट झाली आहे त्याचा काही पार्ट आहे तो रिफ्लेक्ट होतोय. सम पार्ट इज ॲब्सॉर्ब, त्यातलाच काही पार्ट आहे तो ॲब्सॉर्ब होतोय. रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट एनर्जी इज ट्रान्समिटेड, राहिलेला पार्ट आहे एनर्जीचा तो ट्रान्समिट होणार आहे. बघा मी परत रिपीट करते की जे काही एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्या सरफेसवरती थर्मल रेडिएशन इन्सिडेंट झाले असतील तर जेवढे इन्सिडेंट झाले त्याचा क्यू एवढी टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी आहे ती इन्सिडेंट झालेली आहे त्या एखाद्या सरफेसवरती. त्यातला सम पार्ट काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. काही पार्ट आहे तो ॲब्सॉर्ब होणार आहे एनर्जीचा आणि काही पार्ट आहे तो ट्रान्समिट होणार आहे. सो इफ QA, QR अँड QT बी द रिस्पेक्टिव्ह अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब, QA म्हणजे ॲब्सॉर्प्शनसाठी आहे, QR म्हणजे रिफ्लेक्शनसाठी आहे, QT आहे ते ट्रान्समिटेड बाय द ऑब्जेक्ट. सो टोटल इन्सिडेंट एनर्जी 3 पार्टमध्ये डिव्हाइड झालेली आहे की ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. सो QA प्लस QR प्लस QT इक्वल टू कॅपिटल Q. आता ह्या इक्वेशनला थ्रू आउट क्यूनं आपण डिव्हाइड केलं तर काय येणार आहे, 1 इज इक्वल टू QA अपॉन कॅपिटल Q प्लस QR अपॉन कॅपिटल Q प्लस QT अपॉन कॅपिटल Q. आता हे जे रेशो आहेत, सो दिस रेशो विल बी इक्वल टू A मीन्स कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, दिस रेशो इज कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड दिस रेशो QT बाय Q इज कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन रिस्पेक्टिवली. Now coefficient of absorption or absorptive power or absorptivity means small a, सगळ्यांचा अर्थ तोच आहे. And it is nothing but the ratio of the amount of heat absorbed to total quantity of heat incident is called as the coefficient of absorption. In a similar manner, coefficient of reflection or reflectance means small r. It is also a ratio. रेशो कुणाचा आहे तर अमाऊंट ऑफ रेडिएंट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द टोटल एनर्जी अँड इन्सिडेंट इज कॉल्ड ॲज अ कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, म्हणजे हाच रेशो. आणि लाईकवाईज कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ऑर ट्रान्समिटन्स, इट इज ऑल्सो रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रेडिएंट एनर्जी ट्रान्समिटेड टू टोटल एनर्जी incident. It is called as a coefficient of transmission. Since all these three quantities a small r and small tr, they are ratios. या ज्या क्वांटिटीज आहेत बघा इथे हे सगळ्याचे सगळे रेशो आहेत बघा, स्मॉल a, स्मॉल r आणि स्मॉल t. So as they are ratios of the thermal energies, they are dimensionless quantity. Means these ratio r means coefficient of transmission, coefficient of reflection and coefficient of absorption, all are dimensionless quantities. If r is equal to 0, a is equal to 0, then t of r will be equal to 1. म्हणजेच काय आहे की रिफ्लेक्शन 0 आहे, ॲब्सॉर्प्शन 0 आहे. मग अशा वेळेला ट्रान्समिटिव्हिटी किती झाली, ट्रान्समिटन्स किती झाला, 1 झाला. म्हणजे दॅट ऑब्जेक्ट विल बी परफेक्ट ट्रान्समिटर. And it is said that it is transparent to the radiation, heat radiation. Now, on that basis, substance through which कसले radiation, heat radiation can pass is known as a diathermous substance. Example की त्यांच्यासाठी ट्रान्समिटन्स हा 0 नसतो. डायथर्मस बॉडी इज नायदर अ गुड ॲब्सॉर्बर नॉर अ रिफ्लेक्टर. एक्झाम्पल कुठले आहेत तर ग्लास, क्वार्ट्स, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर एक्सेट्रा. These are the examples of the diathermous substance. On the other hand, if transmittance is 0, means what? Absorption plus reflectivity or reflectance equal to 1 होणार. म्हणजेच ऑब्जेक्ट डज नॉट ट्रान्समिट एनी रेडिएशन अँड इट इज सेड टू बी ओपेक टू द रेडिएशन. ट्रान्समिट होणार नाही, ॲब्सॉर्ब करेल, रिफ्लेक्ट करेल.
So it is opaque to the radiation. But such substances which are largely opaque to the thermal radiations, do not transmit heat radiation, are known as athermous substances. Example: water, wood, iron, copper, moist air, benzene. These are the examples of athermous substances. If Tr is equal to 0 and A is equal to 0, means R is equal to 1, indicates that all the incident energy is reflected by that object, means it is a perfect reflector. A perfect reflector is a poor absorber and poor transmitter. Contrastly, if R is equal to 0, transmittance 0 आहे, absorption 1 आहे, all the incident energy is absorbed by the object. Such a object is called as a perfect black body. आणि perfect black body काय आहे हे आपण नंतरच्या डिस्कशन मध्ये बघणारच आहोत. तो इथे नेक्स्ट पेज वरती हा पॉइंट आहेच आहे, परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणजे काय तो कन्सेप्ट आहे. So the values of A, R and TR also depend upon wavelength of the incident radiation. Incident radiation, thermal radiations आहेत त्यांच्या wavelength वरती ह्याच्या व्हॅल्यूज डिपेंडंट आहेत. In addition to the material of the object on which it is incident. Hence, it is possible that an object may be athermous or dithermous for certain wavelength, but it is good absorber for certain other wavelength. हे कन्सेप्ट तेवढं लक्षात ठेवायचं. Any suggestions, please comment in the box. Thank you.